शिवनेरी ट्रॉफी का दर्या. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. गुलाबी थंडी आणि त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण माहोल बनलाय. पहिला बॉल तेज तर्रार तेजस बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. ही लढाई आहे ना आता तेजस कौस्तुभ यांच्या समोर फलंदाजी करताना तुम्हाला पाहायला मिळेल. हार्दिक आदित्यच्या दरम्यान सध्या रंगेल. दुसऱ्या बाजूला मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं त्यांच्या टीम कॅप्टननं खूप चांगली बॅटिंग केली खाडी भाऊ संघासाठी. आता ते चेस करतील मॅच मध्ये कारण टॉस जिंकल्यानंतर या ठिकाणी फिल्डिंग त्यांनी घेतली आहे. बॉल तयार. लाईन चांगली आहे. लगातारचे 2 बॉल जगदी खोलात वेगात टाकले होतं आणि लगातारचे 2 डॉट बॉल आल्यामुळे ना थोडंसं प्रेशर बनलंय हार्दिक वरती. त्या दबावातनं हार्दिकला बाहेर यायचं तर हार्दिकला देखील एक आदित्य स्ट्रायकर इनला तर आदित्यला एक चांगला डाव एक चांगला फटका सजवावा लागेल जो आत्मविश्वास देऊन जाल. आणि तो फटका आलाय. कव्हर्स मध्ये चालला बॉल. चेस अप फल्डरसाठी एक्स्ट्रा कव्हर वरनं पोहोचले डीप कव्हरला आणि थ्रो देखील तितका सुंदर आलाय आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट झाल्यात. धावफलक 2 ने पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आता सुरू झाली आहे. अकाउंट ऑन झालाय. बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅक वरती षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होईल. फिल्डिंग मध्ये वेळ तुम्ही नक्कीच घ्या बट 25 मिनिटात 5 षटकं झाली पाहिजे त्याची काळजी देखील घ्या. पहिला बॉल पडला या मॅचचा 11:09 विथिन 25 मिनिट्स तुम्हाला 5 षटकं पूर्ण करायची आहेत याची काळजी घ्या. तेजस बॉलिंग ट्रॅक वर बॅकफुटला गेले. इनफिल्डच्या वरनं काढला बट क्षेत्ररक्षक आहे तिकडे डीप मध्ये. थोडेसे लवकर खेळले खरं तर शॉट. हा जर फटका थोडेसे लेट खेळले असते स्वीपर कव्हर बॅकफुट पॉइंटला तिकडे मोठा फटका सजवू शकले असते फलंदाज. धावफलक स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं जे 1 ने पुढे जातं 3 या आकड्यावरती. आज देखील अतिशय सुंदर साथ तुकाराम मंगेला सरांनी आम्हाला दिली. त्या सोबतीने नितीन पाटील सर आमच्या सोबत आहेत. आज स्कोरर शिखर दादा केणी आहेत. डीजे सुभाष सर आपल्या सोबत आहेत आणि पाटील नेटवर्क लाईव्हची पूर्ण टीम आहे. शिवनेरी चषक आहे म्हटलं की या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायलाच मिळणार. एक क्वालिटी वर्क आणि एक क्वालिटी शॉट. व्हॉट अ शॉट इज दॅट अँड इट्स आउट ऑफ द पार्क. क्लिअर अँड क्लीन हिट आणि बॉल चालला सीमारेषा बाहेर. फलंदाज हार्दिकच्या बॅट मधून आला. षटकार 6 धावा आणि षटकारानं स्कोर पुढे फ्लॅग होतोय 9 ऑन दी बूट. 9 धावा धावफलकावर. आता पलटवार केला टीम खार्डीनं. बॅट पॅड मध्ये होता. बॅटची बाहेरची कडा बॅकफुट पॉइंटला बॉल तिकडे स्टॉप केलाय. षटक संपलंय मैदानावरती पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 10. मागच्या मॅच मध्ये शेखर सरांसोबत आम्ही चर्चा करत होतो जर कदाचित गोलंदाजी करताना सेकंड स्पेल मध्ये तिकडे आणलं असतं गोलंदाज ईशानला तर कदाचित एखादी हॅट्रिक किंवा फायपर पाहायला मिळालं असतं. या मॅच मध्ये ईशान आला आणि त्यानं हॅट्रिक काढली. डोंगरावरती तिकडे शेकोटी पेटवली आहे. लाडक्या प्रेक्षकांना रिक्वेस्ट आहे शेकोटी थोडी बंद करा. हाताने नको जरा आरामात केली तरी चालेल कारण तुमच्यावरती आमचं प्रेम आहे. म्हणून तर आज इथला दूरवरचा प्रवास करून आम्ही सफळमध्ये आलो आणि सफळमध्ये आल्यानंतर शिवनेरी चषकाची बातच वेगळी आहे. इथे एक आपुलकी असतं इथे माणुसकी असते. म्हणून तर विराथनला आल्यानंतर विराथन हे दोस्तीसाठीच ओळखलं जातं आणि आज विराथनला ना पूर्ण महाराष्ट्रभर ओळख कशाने दिली आहे तर त्याचं नाव शिवनेरी ग्रुप आणि त्यांच्या माध्यमातून भरवण्यात येणारं हे शिवनेरी चषक. शिवनेरीच नाही आता हे सोनेरी बनलंय. एक स्वर्ण काळ सध्या शिवनेरी चषक अनुभवत आहे आणि याचं पूर्ण श्रेय जातं जे सगळे यंगस्टर आहेत ना जे विराथनचे क्रिकेटर्स आहेत शिवनेरी ग्रुपचे ऑफिशियल मेंबर्स आहेत. खांद्याला खांदा लावून प्रत्येक जण काम करतोय आणि युनिटी या टीम कडे. कॅच अ कॉल मिडॉनला थोडंसं दूर राहिला बॉल. हार्दिकने केला नकार. त्याला माहिती आहे सिर सलामत तो पगडी 50 बचेंगे तो और लढेंगे. आणि लढाई करायची ना आयुष्यात तर मग मागे वळून नाही पाहायचं कारण जीवनात संकट येणं पार्ट ऑफ लाईफ त्याच्यावरती मात करणं आर्ट ऑफ लाईफ. त्या आर्टचा आर्टिस्ट आज हार्दिकला बनायचा. फटका चांगला डीप मध्ये फिल्डर देखील उपस्थित आहेत. एक सिंगल पूर्ण केली जाल. आता ही
आपण पाहता 11 झाली आहेत 13, तरी देखील मोठ्या संख्येनं अनेक प्रेक्षक आपल्या सोबत जोडले गेलेत. स्वागत आहे मित्रांनो, भावांनो, तुम्हा सर्वांचं. धावफलक 1 ने पुढे जाल, 1 ने स्कोर पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतं. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली 11. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हर्षला तुम्ही पाहताय, त्याच्या अंगावरती जी टी शर्ट सध्या त्यानं परिधान केली आहे ना, ती सांगून जाती आहे की या स्पर्धेमध्ये त्यानं काय कमवलंय. पहिला मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चांगला बॉल आहे हर्षनं जो टाकला, चालला सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे या ठिकाणी समाप्ती. चांगलं कमबॅक केलं. पहिल्या षटकात 10 रन्स आले होते. पॉवर प्ले 2 मध्ये हर्ष आल्यानंतर त्यानं पूर्णपणे टीमला सध्या ठिकाणी थांबवलं, शांत ठेवलं असं म्हणायला हरकत नाही आहे. आदित्यचं स्ट्रगल सुरूच आहे. मागच्या 5 बॉल मध्ये 3 रन वरती तो बॅटिंग करतोय. आता फुल टॉस होता. आदित्यवरती जे प्रेशर होतं ना, ते कमी करायला त्याला ना गोलंदाजाला मोठी संधी दिली होती आणि हर्षकडनं मिस्टेक झाली होती, त्याचा फायदा उचलायचा होता, ते जमलं नाही. या ठिकाणी आपण पाहता हर्ष आणि दुसऱ्या बाजूला ही लढाई मोठी रंगणार आहे, कारण तो देखील एक चांगला ऑलराऊंडर प्लेअर आहे. आणि हार्दिकच्या बॅटमधनं जितक्या रन्स येतील, जितका जास्त वेळ हार्दिक स्ट्राईक वरती खेळ, तितकं चांगलं असेल टीम खार्डीसाठी. आज खार्डी वर्सेस खार्डी पहिल्या मॅच मध्ये देखील, आणि सेकंड राऊंडची सेकंड मॅच देखील खार्डी वर्सेस खार्डी. म्हणजे आज खार्डीच्या 2 टीम्स आहेत ना, त्या गावामध्ये जाऊन अगदी ज्यावेळी पराभूत होईल किंवा मैदानाच्या बाहेर आल्यानंतर किंवा मैदानाच्या आत देखील म्हणू शकतील, हमें तो अपनों ने ही लूटा, गैरों में कहा दम था, हमारी कश्ती भी वहां डूबी ज्या सामने हमारा ही भाई खडा था. मागच्या 5 बॉल मध्ये फक्त 3 रन्स आलेत आणि विकेट्स मैदानावरती आपण पाहताय कोणतीही गेली नाहीये. त्यामुळे फिनिश जर चांगला झाला, या अंतिम बॉल वरती एखादा बिग हिट आला ना, तर पुन्हा एकदा बाउन्स बॅक टीम खाडी करताना आपल्याला दिसेल. चांगला बॉल आहे हर्षचा. खार्डी भाऊ टीम साठी अतिशय चांगलं कमबॅक गोलंदाज हर्षनं केलाय. जरी त्याला विकेट मिळाली नसेल, बट एक चांगलं षटक त्याचं राहिलं. हर्षनं हे षटक टाकलं, खर्च केल्या धावा फक्त 3, आणि टीमची टोटल धाव फलकावरती आपण पाहताय 2 षटक संपल्यानंतर जाऊन पोहोचली आहे 13. हे रात का चांद, आणि अर्थातच चंद्राची शीतलता प्रत्येकाला आवडते. आणि सकाळी सूर्य आल्यानंतर ना, आता काय रात्री थोडीशी थंडी लागते. प्रत्येकाला वाटतं की सकाळी सूर्य लवकर व्हावा, आणि ज्यावेळी सूर्य दुपारी गरम होतो, प्रत्येकाला वाटतं की चंद्र लवकर व्हावा. म्हणजे माणूस आपल्या गरजेनुसार आहे ना, आपल्या सोयी बदलत राहतं. बट पाटील नेटवर्कचं टेलिकास्ट अतिशय सुंदर आहे. आणि चंद्र तुम्ही पाहिलात, भारतानं अगदी एक अशी महिला देखील पूर्ण क्रिकेट विश्वामध्ये आपण पाहतो ज्यांचे गुणगान केले जातात, बट सायन्सच्या दुनियामध्ये देखील एक नाव कल्पना चावला असं राहिलं, जिने पहिली भारतीय महिला म्हणून चंद्रावरती पाऊल टाकलं. आणि पाटील नेटवर्कच्या माहितीसाठी आज त्यांची देखील जयंती आहे, आणि त्यांना देखील आज नक्कीच या निमित्त आपण भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करूयात. 14 धावा धावफलकावर 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर इथे बॅटची लागली आहे का कडा. अपील सुरूच आहे. टप्पा पडलाय का, कॅच कॅरी झाली आहे का. डीआरएस घेऊन मित्रांनो तुम्हाला नाही चालणार, अल्ट्राईट साठी डीआरएस नाहीच आहे. त्याच्यामुळे तुम्हाला वाईट फॉर पास सिग्नल ती वाट पाहावी लागेल. आणि त्या यष्टीरक्षकांना लगेच डीआरएस कॉल केला होता, बट लेग बिफोर विकेट. आणि बॅटकट साठी तुमच्याकडे रिव्ह्यू नाही आहे. हार्दिकनं 3 षटकार मारले, तर संकेत घरत यांच्याकडनं 500. आणि मी काल पण म्हणालो 11 नंतरच संकेतचं एटीएम ऑन होतं. आज पण 11:17 झाली आहेत, आणि अब्बू ऑन फायर. संकेत घरत उर्फ अब्बू यांच्याकडनं ते कॅश प्राइज आहे. काही क्षणात निर्णय आपल्यापर्यंत पोहोचेल. अंपायर्सनं हा निर्णय पाठवला आहे तर अंपायर्सकडे ते राईट्स आहेत, आणि त्यांना अल्ट्रा एज साठी नाही, कॅच कॅरी झाली आहे का त्यासाठी डीआरएस घेतला, हे इम्पॉर्टंट. आणि जेपी मॅनला ते माहिती आहे की आपण टेक्नॉलॉजीचा वापर कुठे करू शकतो.
लाईव्ह टीमला जास्त टेन्शन आहे ना, जेपी पॅनल फार क्वचितच देतं आणि इथे फायनल डिसिजन बाउन्स नाही आहे. बाकी ऑनफील्ड अंपायर डिसिजन कळवतील. बाउन्स नाही याचा अर्थ असा नाही आहे की कॅच कॅरी झाली आहे. अंपायर्सचा अजूनही मनामध्ये जे काही शंका असतील त्या क्लिअर होतील, तदनंतर डिसिजन येईल. आणि फायनल डिसिजन अंपायरचा आला आहे की बॅटला बॉल स्पर्श झाला होता आणि यष्टीरक्षकानं तो कॅच अगदी सहज कॅरी केलाय. क्लीन अँड सेफ कॅच आहे. फलंदाज बाद होत आहेत. हार्दिक बॅक टू डगआउट. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर या पुन्हा एकदा पाहूयात. साईड अँगलनं पाहायला मजा आली, फ्रंट अँगलनं देखील तो व्ह्यू तुमच्या समोर पाटील नेटवर्क लाईव्ह या ठिकाणी घेऊन येतं. एक गोलंदाज झाले होते ओव्हर द विकेट. हा बॉल पडला, बॅटला स्पर्श झाला आणि बॅटची इनर एज घेऊन यष्टीरक्षकानं अगदी सहजच कॅच केली की खूप वरती होता आणि एक चांगला झेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज बाद. विकेट साथी या मैदानावर. आता देखील 350 पेक्षा जास्त प्रेक्षक ऑनलाईन आपल्या सोबत आहेत. वेलकम ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सफाळे क्रिकेटवरती प्रचंड प्रेम करतं. क्रिकेटसाठी दर्दी आहे सफाळे शहर आणि त्या सफाळे शहरामध्ये सध्या एक वेगळाच शिवनेरी चषकाचा कहर. शिवनेरी चषकावरती प्रेम देणाऱ्या त्या तमाम ऑनलाईन व्ह्यूअर्सचं आम्ही हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. मैदानावरती गर्दी होणार येत्या काळामध्ये. डोंबिवली येते, ताई पॅकर्स पालघर येते, मुंबईमधनं प्लेयर्स येतात. त्या सोबतीनं अगदी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून स्टार येताना तुम्हाला पाहायला मिळतील. आणि ऑल इंडिया ओपन हा आपला सुरुवात नक्कीच येत्या काही दिवसामध्ये होतीये. नितेशनं षटकार मारला सलगचे 3, तर नयनकडनं 500. नयनकडनं 3 सिकला 500 थोडे कमी आहेत भावा. 1000 भी कम आहे बाय. 1000 रुपयाचा पारितोषिक. चला ठीक आहे. 1000चं कॅश प्राइस 3 6 साठी. पहिला येईल का? चालला बॉल सरळ बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. वेट फॉर अंपायर सिग्नल. यस इट्स 4. पहिला चौकार आला नितेशच्या बॅट मधून. षटकार चौकार सातत्यानं अगदी येणं गरजेचं आहे, कारण मागचा सामना आपण पाहिला 96 चेस. अंपायरचा इशारा या ठिकाणी तो व्हाईट बॉल. जरी मागच्या मॅच मध्ये ना पराभव झाला तो म्हणजेच टीम विठ्ठलवाडीचा, बट एक गोष्ट विठ्ठलवाडीसाठी म्हणायला आवडेल, हारलो आम्ही काही हरकत नाही, पण प्रतिस्पर्ध्याला विचारा की विठ्ठलवाडी संघ लढला कसा. आणि क्रिकेटना तुम्हाला ते शिकवतं, हरलात तर चालेल, लढायला विसरू नका, जिंकलात तर माजू नका आणि हारलात तर लाजू नका. मन जिंकली विठ्ठलवाडीनं. जर ऋषीला स्ट्राईक काही काळ अजून जास्त मिळाली असती ना, रिझल्ट मॅचचा विठ्ठलवाडीच्या अगेन्स्ट असता जरूर. काही भरपूर मॅच लांब होती, बट कदाचित सामना अंतिम 2 किंवा 3 बॉलवरती 3 बॉल 10, 3 बॉल 8, 9 कदाचित असं पाहायला मिळालं असतं. चांगली फाईट दिली विठ्ठलवाडीच्या टीमनं आणि विजयी संघाचं देखील मनपूर्वक अभिनंदन. सामना जिंकताना आपण पाहिलं 95 डिफेंड करत चामुंडा स्पोर्ट्स विराथन बुद्रुक या संघाला. आदित्य ऑन स्ट्राइक. 7 बॉल 4. अजून एक सिंगल या ठिकाणी ऍड केली जाईल, म्हणजे मागच्या तब्बल 8 बॉल मध्ये 5 केल्या होत्या, आता डबल आली आहे. त्याच्यामुळे 8 बॉल मध्ये 6 वरती बॅटिंग करताना फलंदाज आदित्य तुम्हाला पाहायला मिळतोय. सुरुवात थोडी शांत आहे आदित्यची. काय फरक पडतोय? विराट कोहलीला देखील अशाच प्रकारे बॅटिंगची स्टार्ट करताना आपण पाहता. अगदी सुरुवातीला 40 बॉल 20, 21, तदनंतर 60 बॉल 50, तदनंतर 80 बॉल 70, 72, तदनंतर 100 बॉल 109, 10, म्हणजे जवळजवळ 100 पेक्षा स्ट्राईक रेट ओडीआय क्रिकेटमध्ये पुढे जाताना आपण पाहिलंय. इथे लकी 4 येतोय, जो गरजेचा होता आदित्यला आत्मविश्वास देण्यासाठी. आणि आदित्यसाठी आहे ना या बॉलनं खूप चांगलं केलंय. 100 पेक्षा त्याचा स्ट्राईक रेट जो खाली होता ना, आता तो वरती आलाय, कारण 9 बॉल मध्ये तो 10 रन वरती बॅटिंग करतोय. रन्स कशाही येऊ दे, पहिला डाव सुरू आहे, रन्स येणं मित्रांनो गरजेचं आहे. 4 धावा, 4 धावेनं धावफलक पुढे पोहोचलाय. षटक सुरू आहे मैदानावरती 3रं आणि 3 षटकांचा खेळ सुरू असताना टीमची टोटल धावफलकावरती पाहायला मिळतीये 28, लॉस ऑफ 1, 28 ला 1 बाद.
अंतिम बॉल तेजसचा स्पेल मधला महाग्र राहिला. तेजसचा स्पेल 25 धावा खर्च केला, एक विकेट त्याच्या खात्यात. इथे देखील रन्स मिळतील. सिंगल डबल की 4, एक कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल नकार केला. चांगला कॉल होता त्या ठिकाणी, कारण डेंजर एंडला यायचं होतं आणि त्यामुळेच तिकडे नकार केला. फलंदाज आपण पाहिलं त्या ठिकाणी आदित्यनं, आणि एका सिंगलनं स्कोर 3 षटक संपल्यानंतर धावफलकावरती पोहोचला तो म्हणजे 29ला 1 बाद. प्रोजेक्टेड स्कोर ना सध्या आपल्याला 58 धावा त्या ठिकाणी दाखवत आहे. लढायचं तुम्हाला आज. जसं जीवनाच्या पटलावरती आहे ना, जन्मापासून सुरू झालेला मृत्यूचा प्रवास त्याला आयुष्य म्हटलं जातं. आणि आयुष्य म्हणजे काय? आयुष्य छान आहे, थोडं लहान आहे. रडतोस का वेड्या, लढण्यास शान. काट्यादी फुलांची झुलती कमान, उचलून घ्यावं ते दुनिया दुकान. कारण जगणं निरर्थक म्हणतो तो इथे बैमान. सुखासाठी इथेच हसावं लागतं, इथेच रडावं लागतं. कारण उंच धबधबा बनायला पाण्याला देखील उंचावरून खाली पडावं लागतं. हे असतं आयुष्य, जे तुम्हाला कधी हसायला कधी रडायला शिकवतं. सध्या ना यंग जनरेशन मध्ये शेखर दादा सुसाईड नावाचा एक फार मोठा ट्रेंड आहे. शॉर्टकट लाईफची कहाणी खतम. बट अगदी 2 ना 4 दिवसाच्या प्रेमासाठी ज्या आईने तुम्हाला 9 महिने वेदना सहन करत जन्म दिला, ज्या बापानं आपल्या पायामध्ये फाटकी चप्पल घालून तुमच्या पायामध्ये पुमा आणि ॲडिडासचे शूज पुरवले, त्या आई बाबाचं प्रेम मित्रांनो 2-3 दिवसाच्या प्रेमासाठी कधीच विसरू नका. माँ से बढ़कर दुनिया में कोई सनम नहीं होता और बाप से बड़ा वफादार जिंदगी में कभी कोई गर्लफ्रेंड नहीं होता. दैट्स इम्पॉर्टंट लाइन इन युअर लाईफ. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 33. अजून जर इथं 30 आला ना, 60+ एक चांगलं टार्गेट स्कोर कार्ड वरती सेट केला जाईल. हर्ष तयार बॉलिंग ट्रॅकवर, बहुत विकेट येलो. फटका फसला, मस्त टायमिंग आहे, बट रिझल्ट कदाचित चांगला येईल. गलीमध्ये आउटफील्ड फास्ट आहे आणि बॉल ट्रॅव्हल झाला सीमारेषा पार. हा येतो कडक चौकार. या चौकारानं स्कोर फ्लाय झाला. धावफलकावरती आपण पाहता 37. चांगला बॉलला टप्पा पडला, थोडासा खाली राहिला. चौकारानंतर कमबॅक खूप सुंदर पाहायला मिळालं. गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहता हर्ष. सेकंड स्पेल मध्ये तो आला. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 9 धावा त्यानं खर्च केलेत. खारडी भाऊचा संघ तर दुसऱ्या बाजूला खारडी ची टीम आहे. या मॅच मध्ये मात्र दादागिरी कोणाची प्रस्थापित केली जाईल त्याचं उत्तर आपल्याला नक्कीच मिळेल मॅच फिनिश झाल्यानंतर. एक गोष्ट मात्र या मॅच मध्ये ना, मी डोळे झाकून 100% तुम्हाला सांगेल, या मॅच मध्ये एक प्रेडिक्शन ना कुणीही करा ते सक्सेस आहे की या मॅच मध्ये खारडी जिंकणार आहे. कोई भी आओ, कोई भी बोलो, मुकाबला कौन जीतेगा? ये मुकाबला खारडी ही जीतेगा. चौकारानंतर आलेत लगातारचे 2 डॉट बॉल. अंतिम बॉल त्या ठिकाणी बाकी आहे. चांगला बॉल, टप्पा पडला, चालला यष्टीरक्षकाच्या हातात. षटक संपलाय. काय स्पेल राहिला हर्षचा, कौतुक नक्की व्हायला हवं हर्षचं. 2 षटक 9 धावा. विकेटचा कॉलम जरी खाली आहे बट त्यानं गोलंदाजी खूप सुंदर केली आहे. शॉर्ट टर्म क्रिकेटमध्ये 2 ओव्हर 9 सुपर्ब. चला एक डीजेचं सॉन्ग ऐकू. सुभाष सर येऊ द्या. भावेश पवार, कदाचित केतन मात्रेचा देखील इथे आगमन होऊ शकतं. डोंबिवलीचा संघ इन ऍक्शन होतोय. ऑल इंडिया ओपन फॉर्मॅटच्या माध्यमातून मोठे मोठे स्टारकास्ट ISPL देखील गाजवलेले खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज साहिल आणि पहिल्याच बॉलवरती गोलंदाज साहिलला मिळाली विकेट.
आटो मैदानावरती दाखल झाला. या ठिकाणी आपण पाहताय तो म्हणजे आशिष बॅटिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतो. 37 लॉस ऑफ 2 विकेट. ओव्हर नंबर सुरू झाली आहे 5. कॉमेंट्री बॉक्स मध्ये नितीन पाटील सर आमच्या सोबत आहेत. नेक्स्ट मॅच मध्ये त्यांचा आवाज याच मॅचच्या दुसऱ्या डावात आपल्याला ऐकायला मिळेल. त्यानंतर अजून आपण पाहताय एक मॅच येणं या ठिकाणी जरूर बाकी आहे. डॉट बॉल चला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 16 बॉल मध्ये 17 वरती बॅटिंग करतो आदित्य. आता जशी आदित्यला स्ट्राईक मिळाला तो रन्सचा वेग वाढू शकतोय कारण ऑलरेडी मैदानावरती तो सेट झालाय. खूप वेळ घेतलाय त्यानं आणि त्याच्या बॅटमधनं 2 मोठे फटके येणं गरजेचं आहे. चेंज ऑफ पेस कमी गतीत टाकलाय. फटका फसलाय. बॉल हवेत लॉंग ऑनला. कॅच अ कॉल. कॅच ड्रॉप. झेल सुटलाय. 2 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जातील. अजूनही टीम डगआउटचा विश्वास आदित्यवरती. ते म्हणतात की तू स्ट्राईक घ्यायलाच पाहिजे. याचं कारण ऍज अ ओपनर तो आलाय. सुरुवात कशी झाली आहे त्यापेक्षा शेवट कसा आहे ना त्याच्यावरती खूप काही निर्भर करतं. कहानी शुरू होते से मतलब नहीं होती, कहानी खत्म कहाँ होती है उसका एंड कैसा होता है और वो दिलचस्प होगा ना तभी मूवी में मजा आता. हे क्रिकेट देखील तसंच आहे. मॅच ज्यावेळी चांगल्या क्लोज रंगतात त्यावेळी प्रेक्षकांना त्या आवडतात. अजून 2 धावा. बट एक गोष्ट आहे मूवी मध्ये कसं ठरलेलं असतं हिरोने एक गोळी मारली ना ती बँग ऑन दी टार्गेट हेडशॉट. विलनने कितीही मारू द्या तिकडे लागणारच नाही. बट इथे तुम्हाला टार्गेट आहे ना तुमच्या ड्रीम्सला करायचं आहे कारण समोरची टीम आहे ना विलन नाही आहे ती पण हिरोज बनायला आली आहे. आणि जर इकडे जिंकायचं आहे ना तर शून्यातून प्रवास 0 से हिरो अर्थातच त्यासाठी तुम्हाला करायची आहे मेहनत. 2.5 अक्षराचं भाग्य 3 अक्षराचं नशीब हे बदलवण्यासाठी गरजेची असते 4 अक्षरांची मेहनत. टप्पा पडलाय. कमी गतीनं टाकलाय. जसं त्यानं फिंगर रोल केले ना त्याच्या 12th मॅनला माहिती होतं की आता स्लोअर 1 येणार. याआधी देखील हाच 12th मॅन होता. हो शॉर्ट बॉल. त्यानंतर षटकार आला होता. भावाचं प्रेडिक्शन हार्ड. टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे आफ्टर फिनिश द 5 ओव्हर. धावफलकावरती एक नजर टाकूयात. 41 झाला असतील आय थिंक. हा बरोबर 41 ला 2 बाद आहेत. लास्ट ओव्हर. अंपास 1 मिनिट. अंपास 1 मिनिट. चला ओके मॅच स्टार्ट करायचे. 24 मिनिटांमध्ये 5 षटकं कंप्लीट झालं. ते चेक करत होते स्कोरर. फुल टॉस बॉल. बॅटची कडा. बॉल चला मागे. एक सिंगल आणि एकापेक्षा जास्त काही नाहीये. एकापेक्षा जास्त काही नाहीये. बट या स्टेजला आहे ना या मैदानावरती हे टोटल नक्की चांगलं आहे. 42 लॉस ऑफ 2 विकेट. 42 ला 2 बाद. अजूनही 5 बॉल मध्ये कमीत कमी 8. कारण या दोन्ही टीम्स आहेत ना वेगवेगळ्या गावातून आलेल्या नाही आहेत. एकाच गावातल्या. अनेक वेळा टीमना बॅट शेअर केली आहे. बॉल शेअर केलेत. विकेट शेअर केली आहे. ग्राउंड शेअर केलाय. आपला अनुभव एकमेकांसोबत साजरा केलाय आणि त्याच्यामुळे या मॅच मध्ये ना एकमेकाचं प्लस अँड मायनस या दोन्ही गोष्टी या प्लसला इकडे माहिती आहेत. फलंदाज बाद झालेत. रनआउट एक्झॅक्टली कोण आउट ते चेक केलं जाईल. आदित्य बाद झालेत. स्ट्राईक तिकडे सोडली होती बॅटरनं. हा ऍक्शन रिप्ले आपल्या समोर. क्रॉस झालं. हो झालं. क्रॉस झाला आणि तदनंतर रनआउटची विकेट या ठिकाणी येत असताना अंपायरचं देखील कौतुक आवर्जून व्हायला हवं ना मित्रांनो. ज्या अनुषंगानं मुन्ना पठाण सर, कदम सर आणि आपण पाहता उमेश केने सर अंपायरिंग करतात. सुपर्ब. घारीसारखी तीक्ष्ण नजर ठेवून मित्रांनो अंपायरिंग करावी लागते. आणि अंपायरचं जॉब आहे ना इतकं कठीण आहे ना इकडे तारीफ तुम्हाला कधीच ऐकायला मिळणार नाही. कधीच नाही. फलंदाजाला बाद दिलं फलंदाज काय अंपायर होता. गोलंदाजाला विकेट नाही दिली नॉट आउट दिलं काय अंपायरिंग करतो. त्यांना कुठे माहिती आहे मित्र आता तू जेवढा मॅच खेळला नाही ना
त्यापेक्षा जास्त या सगळ्यांच्या नावावरती प्लेअर ऑफ दी टुर्नामेंट आहेत. बट काय ऐकावं लागतं, हे प्रोफेशनलच तसं आहे. तुम्ही आउट ऑफ ग्राउंड आल्यानंतर ना किती मिलियनर आहात किंवा तुम्ही काय आहात, त्यापेक्षा मैदानावरती गेल्यानंतर अंपायर म्हणजे एक असा रोल आहे ना, कासव असतो ना, कासव कसंही करा त्याला शांतच राहावं लागतं. अंपायरिंगचा जॉब देखील अगदी तसाच आहे. म्हणून इतकं काही सगळं सहन केल्यानंतर आहे ना, अंपायरच्या वाट्याला प्रतिष्ठा फार क्वचितच तुम्हाला पाहायला मिळेल. फार क्वचित एखादा अंपायर असा असेल 100 ज्याला पब्लिक बोलेल की तो चांगला अंपायर आहे. बट एखाद्या बॅटरला कधीतरी आऊट दिला असेल ना चुकून, किंवा जरी आऊट असेल त्याला एक्सेप्ट नसेल, नाही त्याला काय अंपायरिंग येतं. मग अंपायर बनणं आहे ना मित्रांनो, हे सोपं काम नाही. आणि सध्याच्या घडीला टेनिस क्रिकेटमध्ये सगळ्यात कठीण काम काय तर अंपायरिंग करणं. आताच अलीकडच्या काळात करण अंबाला मयूर वाघमारेचा किस्सा तुम्ही पाहिला असेल सोशल नेटवर्कवरती, खूप चर्चेत रील्स. फटका फर्स्टला, बॉल हवेत, डाऊन दी बॉल फील्ड, टिपलाय झेल, संपलाय खेळ, फलंदाज बाद, ओईटी आउट. तिकडे देखील जेपी पॅनलच काम करत होतं आणि इरामण खरकर हॅरी होते, त्यांना ओईटी आउट घोषित केलं. नंतर लेग बिफोर विकेट नॉट आउट घोषित करण्यात आला. त्यानंतर मयूर वाघमारेनं टाकलेला यॉर्कर सध्या चर्चेचा विषय बनला टेनिस बॉल क्रिकेट विश्वात. कारण स्पेशली त्यानं केलेलं सेलिब्रेशन, कारण पराभव कोणाला केलं होतं, रस्ट ऑफ इंडियाला, बस्ट ऑफ रायगडनं, आणि ते देखील दुसऱ्यांदा. 45वा स्कोर कार्ड वरती एक मोठा फटका केवलनं ठोकला ना, तर या मॅचला त्या ठिकाणी मजा येणार आहे. कारण केवल देखील एक चांगला फिनिशर आहे. 45 झाले, 4 विकेट्स गेलेत, अजूनही 2 बॉलचा खेळ मैदानावरती बाकी आहे. बघूयात अंतिम 2 बॉलमध्ये काय घडतं. विकेट जाती आहे, फलंदाज मैदानावरती होतात. या ठिकाणी बाद, ओईटी आउट. बॉलर इज ऑन हॅट्रिक नाव. आजच्या दिवसामध्ये 2 आलेत, कदाचित अजून एखादी या ठिकाणी पाहायला मिळेल का, त्याची चर्चा मैदानावरती सुरू आहे. आणि 3rd हॅट्रिक आता या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते.
थँक्यू सो मच. वेलकम बॅक. पुन्हा एकदा जाऊयात टेनिस बॉल क्रिकेट विश्वातील पालघर जिल्ह्यातील सफाळे विभागातील टेनिस बॉल क्रिकेट जगताचा एक मानाचा सन्मानाचा क्रीडा सोहळा. त्याचं नाव शिवनेरी चषक. परवा 5 शिवनेरी चषकाचं आणि ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून काल ओपनिंग सिरामनी आणि त्या दरम्यान टिपण्यात आलेली क्षणचित्र तुमच्या समोर. जितना बड़ा आपका सपना होगा उतनी बड़ी आपकी तकलीफें होगी और जितनी बड़ी आपकी तकलीफें होंगी उतनी ही आपकी बड़ी कामयाबी होगी. त्या विजयाच्या शोधात दोन्ही टीम्स मैदानावरती निघालेत. एका बाजूला खार्डी भाऊचा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला खार्डी आता डिफेंड करण्यासाठी मैदानावरती उतरली आहे. एकाच गावातील 2 ताकदवार टीम एकमेकांच्या विरुद्ध आपल्या क्रिकेटची खार्डी गावाच्या विजयाची गुणवत्ता काय ते मैदानावरती सिद्ध करण्यासाठी आज हे टीम दाखल झालेत. ब्रदर स्पोर्टचे ओनर तेजसदादा पाटील यांचं शुभागमन झालं. त्यांचं देखील सहर्ष आणि हार्दिक स्वागत. शिवनेरी चषक सोनेरी अक्षरामध्ये इतिहासाच्या पानावर लिहिलं जावं असं हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळतं. क्रिकेटमध्ये ना पराभवाला कधी मनात घेऊ नका जेणेकरून एक वेळची भूक नाहीशी होईल. पण विजयाला मनामध्ये इतकं ठेवा की एक वेळची भूक भागून त्या विजयाच्या मागे धावण्याची जिद्द मैदानावरती तुम्हाला अमल. ब्रदर स्पोर्टचे ओनर आपल्याला रिक्वेस्ट या व्यासपीठावरती तेजसदादा आपलं स्वागत. टार्गेट सेट झाला 4-6 आणि मारू द्यायचे नाही आहेत 4-6. जर चौकार षटकार लागले ना तर या 46 सहज बनतील. जीतना है तो हालात से क्या घबराना क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लश्कर नहीं देखा जाता. समोर कोण आहे ते बघून चालणार नाही. आता खार्डीच्या क्रिकेटर्सला बॉल तयार आहे. बॉलिंग ट्रॅकवर मॅच ऑन गेम ऑन. पहिला बॉल. मॅच मध्ये मजा येणार, मॅच मध्ये मजा येणार हे सांगत असताना सरळ चाललाय यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. 46 रनचेस. पहिला डॉट म्हणजे समीकरण बदलणार. 35 बॉल 46 गरज. एक बॉल वरती मॅच बदलेल. इथे फटका उंच कॅचचा कॉल आहे. नो मॅन्स लँड मध्ये पडलाय आणि पहिल्या टप्प्यावरती स्टॉप केला जाल तो म्हणजे 2 रन अगदी सहजच या ठिकाणी पूर्ण झालात. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते. अकाउंट ओपन झालं आणि 2 धावा धावफलकावरती या ठिकाणी पूर्ण झाल्यात. 2 या ठिकाणी आपण पाहता डाव सुरू झाला. फलंदाजी करताना केतन त्याच्यासमोर रुपेश बॉल हवेत आणि केवळ डाऊन दी बॉल आणि त्यानं टिपला झेल. संपलाय खेळ. फलंदाज बाद. ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून अनेक चांगल्या व्हिडिओ आपण सातत्याने पाहिलेत आणि ते पूर्णपणे जे क्रेडिट आहे ना ते जातं मात्र कॅनॉन अर्थातच गिरीश भोईरला. खूप सुंदर काम खरं तर गिरीशच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळतं. बाडन पॅड मध्ये होता. सॉफ्ट हँड न खेळले. डायरेक्ट हिटचा प्रयत्न क्लोज होता कॉल. तर डायरेक्ट हिट झाला असताना तर कदाचित फोटो फिनिश डिसिजन असता. मजाल मॅचला. 46चा टार्गेट आहे. आज या विभागातील इन्व्हायटेड टीम्स खेळत आहेत. क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज तयार. अजून एक यॉर्कर. पुन्हा एकदा शांत ठेवलाय आणि चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळतं. टीमची टोटल
धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा स्कोर कार्ड वरती. विकेट गेली आहे मैदानावरती 1 आणि 46 जे रनचेस होतं ना, जर हा बॉल गोलंदाजी करताना या ठिकाणी केतननं चांगला टाकला तर हेच रनचेस आहे ना 55-60चं वाटेल. कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये धावेंचा दुष्काळ पडला बॅटिंग करताना टीम खार्डी भाऊसाठी. बॅकफुटला जाऊन इनफिल्डच्या वर न काढलाय. डीप बॅकवर्ड पॉइंटला वरेंद्र सेवाग स्टाईल स्लॅश करत असताना एक कडक 4 येतोय. शिवनेरी चौकार. षटक संपलं. पहिला रन झाले 6. एक छोटासा डीजेवाला ब्रेक आणि पुन्हा परतो शिवनेरी चषकात. पहिल्या षटक संपलाय. धावफलकावरती धावा झालेत आतापर्यंत 6. 6 लॉस ऑफ 1. 6ला 1 बाद. ऑनलाईन युट्यूब वरती मॅच एन्जॉय करतात योगेश भाऊ दलाल. प्रत्येक सुखात दुःखात प्रत्येकाच्या सहभागी होणारे व्यक्तिमत्व, त्यांचं देखील करूयात आपण मनपूर्वक हार्दिक स्वागत. मॅन फ्रॉम चाफेवाडी मुरबाड. नुकतीच झालेली होळी प्रीमियर लीग प्रज्वल 11 या नावानं त्यांनी जिंकली, त्याबद्दल देखील आपण देऊयात शुभेच्छा. स्वागत आहे योगेश भाऊ तुमचं. जे पाटील नेटवर्क लाईव्ह वरती ऑनलाईन मॅच एन्जॉय करतात आपलं देखील स्वागत. आणि इथे विकेट. फलंदाज रुपेश कॅप्टन ऑफ द टीम. बॅक टू डग आउट. क्लीन बोल्ड. यू मिस. आय विल डेफिनेटली हिट. आणि कौस्तुभ आलाय. मागच्या मॅच मध्ये देखील आला. पहिल्या बॉलवरती विकेट काढली. इथे पण आला. पहिल्याच बॉलवरती कौस्तुभने विकेट काढली आहे भाऊची. आणि आता भाऊला कौस्तुभ सांगतोय भाऊ सॉरी, अभी जाना पडेगा वापिस. ऑफ स्टंप ब्रेक करत असताना कौस्तुभ, त्याला माहिती आहे विकेटची व्हॅल्यू आणि त्याचं सेलिब्रेशन. कम ऑन डीजे. हे डबल के आहेत ना, या डबल के पासून वाचवायचं ते म्हणजेच बॅटिंग करताना खार्डी भाऊच्या टीमला जर इकडे तुम्हाला वाचता नाही आलं तर हे 2 के जे आहेत ना, के फॉर केतन, के फॉर कौस्तुभ, व्ही फॉर विक्ट्री शोधून आणतील ते म्हणजेच टीम खार्डीसाठी. कौस्तुभ तयार आहे. त्याच्यामुळे कुणाला तरी एकाला या दोघांना सन्मान देत रन्स बनवावा लागतील. पावर प्ले ऑन आहे. ड्राईव्ह केला. अप्रतिम फटका. बॉल चालला डीप मध्ये. मिसफील्ड की प्रॉपर स्टॉप. यस प्रॉपर स्टॉप. अशावेळी फिल्डिंग करणं ना एक चॅलेंज असतं आउटफील्ड मध्ये आणि राहुलने ते करून दाखवलं. नेक्स्ट मॅच होणार आहे ना. यस तर रेडी राहायचंय. 2 सामने जिंकून आज टेबल टॉप केलंय ते म्हणजेच टीम चामुंडा स्पोर्ट्स विराथन बुद्रुक. स्वागत आहे तुमचं 3ऱ्या फेरीत. ते देखील वाट पाहतात कोणता खार्डीचा संघ आपल्या समोर येईल. वुडलँड स्पॉट वरती टप्पा पडला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. एक्झॅक्टली हर्षला काय अपेक्षित हे मात्र त्याला स्वतःलाच कळावं. टप्पा पडल्यानंतर बॉल चालला. डीआरएस आहे तुमच्याकडे, घेऊ शकता तुम्ही कधी. आणि टीमची टोटल धावफलकावरती 8ला विकेट्स गेलेत आतापर्यंत 2. कौस्तुभ तयार आहे बॉलिंग मार्कवर. षटकातील पुढचा बॉल. फटका समोर. मिडॉनच्या डोक्यावरनं डीप लॉंग ऑन पोस्टला. वॉट अ स्टॉप बाय हितेश. नितेश ग्रेट स्टॉप. एक सिंगल पूर्ण केली जाईल. एका सिंगलनं स्कोर पुढे जातोय. अजूनही 2 चेंडूंचा खेळ या ठिकाणी शिल्लक आहे. चेस 46 आणि आता ते 46 चेस देखील आहे ना थोडंसं हार्ड वाटू लागलंय.
कारण आता ही मॅच ना एक वेगळ्या वळणावरती येऊन या ठिकाणी पोहोचली आहे, यात शंका नाही आहे. 9 लॉस ऑफ 2. इथे शॉट चांगला, इथे शॉट चांगला. पॉवर प्लेचा अतिशय दमदार वापर आणि बॉल चालला सीमारेषा बाहेर. मिळतात धावा 4 आणि या चौकारानं जे प्रेशर आलं होतं ना ते थोडंसं कमी झालंय. 13 वरती जाऊन पोहोचलाय संघ खार्डी भाऊचा. अंतिम बॉल पॉवर प्ले मधला P2 मधला शेवटचा बॉल आणि त्याच्यावरती देखील केलाय वार. कौस्तुभला सुरुवातीला दिला सन्मान, तदनंतर घेतला समाचार आणि धावफलकावरती जाऊन पोहोचलंय. 2 षटक संपल्यानंतर टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे 17. आणि 29 धावेची मॅच जिंकण्यासाठी गरज आहे. कम ऑन डीजे. आज ना छोडूंगा तुझे दमदमादम. मजाला मॅचला कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. तुमच्या आमच्या सर्वांच्या स्वप्नातली, तुमच्या आम्हा सर्वांच्या आवडीची, मानाची, विराथन गावाच्या सन्मानाची शिवनेरी चषक. 24 बॉल 29. ना देखे फेर न हिम्मत अभी हारी, हौसला है जिंदगी में कुछ कर दिखाने का, इसलिए सफर शिवनेरी ग्रुप का भी है जारी. मजाल टुर्नामेंट जशी जशी पुढे जाईल, इयर बाय इयर ही टुर्नामेंट अपडेट होताना आपल्याला पाहायला मिळते. डावा स्टिकच्या बाहेर अंपायरचा इशारा वाईट बॉल. धावफलक 1 ने पुढे जाता. 18 धावा धावफलकावर, 18 ऑन दी बोर्ड. 18 ला विकेट्स आतापर्यंत गेलेत, त्या म्हणजे 2. अजूनही 24 बॉलचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. 28 ची गरज आहे. इथे लागली बॅटची आतली कडा, बॉल चला मागे. या षटकामध्ये जर 5 ते 6 पेक्षा कमी धावा खर्च करतोय ना, पुन्हा एकदा मॅच मध्ये ना टीम खार्डी बाउन्स बॅक करू शकते. चला आता थंडीचं प्रमाण खूप वाढलंय, मॉइश्चर येतं हाताला, थोडस नक्कीच तिकडे घाम येतोय, त्याच्यामुळे ग्लोवची मागणी केली जाते आणि ते घेऊन जायच्यात मैदानाच्या आतमध्ये. हे सगळे इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळी तुम्ही मैदानावरती क्रिकेट खेळता तुमच्याकडे या सगळ्या इक्विपमेंट्स असणं, ट्रॅक, सेफ्टी गार्ड, शूज, टी शर्ट, सगळ्या गोष्टी फार महत्वाच्या. आणि त्यापेक्षा अजून महत्वाचं काय, क्रिकेटमध्ये आपण म्हणतो ना की प्लेइंग 11 स्कॉटकडे सगळ्यांची नजर असते. सगळ्यात महत्वाचा खेळाडू असतो तुमचा 12th मॅन. त्याची देखील एक वेगळी भूमिका क्रिकेटच्या पटलावरती नेहमी राहते. सर्व खेळाडूंची काळजी करणं, ड्रिंक ब्रेकमध्ये त्यांना पाणी पुरवणं, त्यांना काय हवंय ते पाहणं आणि जेव्हा गरज लागेल त्यावेळी मैदानावरती उतरण्याची तयारी देखील ठेवणं, या सगळ्या भूमिका आहेत ना 12th मॅनच्या देखील असतात. सध्या खार्डीसाठी ॲज अ 12th मॅन आपल्या सोबतच प्रितेश आणि दुसऱ्या बाजूला अजून एक 12th मॅन आपल्या सोबतच कुणाल, त्यांचं देखील करूया आपण स्वागत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज केतन चांगला स्पेल टाकतोय. पहिलं षटक देखील त्याचं चांगलं होतं, पण अंतिम 2 चौकार जे आले ना फलंदाजी करताना जे लगावले फलंदाज हर्षनं कौस्तुभच्या विरुद्ध, ते मात्र मॅच मध्ये घेऊन आलेत. हलक्या हातानं सॉफ्ट हँड खेळले. बॉल चला समोर डीप मध्ये, चेस आहे 2 धावा स्टॉप करण्यासाठी. व्हॉट अ बुलेट थ्रो. तितकाच वेगात त्याला, तितका सहज कॅरी केला. स्ट्रॉंग हँड आहेत केतनचे आणि अगदी सहज कॅरी करत असताना. आणि केतन देखील या मॅच मध्ये जीव ओततोय, कारण संघर्ष हा यशाचा एकमेव मार्ग आहे. जर तुम्हाला आयुष्यामध्ये खूप संघर्ष करावा लागत असेल, स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी देव त्यांनाच देतो ज्यांच्यामध्ये संघर्ष करण्याची क्षमता असते. कारण वेळेची किंमत त्यांना वर्तमानपत्राला विचारा, जे सकाळी 4 रुपयाला असतं आणि रात्री त्याच भावात रद्दीत किलोने विकलं जातं. जिंदगी मौके कम और धोके ज्यादा देती है. फटका ऑन साइडला गॅप आहे, 4 में येतील. हो, चालला बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि हा येतोय चौकार.
एक आहे, टीम कोणी पण जिंकू दे, ऑलवेज त्याचा सपोर्ट ना बॅटिंग टीमलाच असतो. मग तुम्हाला मॅकीचा सपोर्ट पाहिजे तर सेकंड इनिंग मध्ये चेसिंग कंपल्सरी तुम्हाला घेणं भाग आहे. इथे लाईन चांगली आहे, शेवटचा बॉल चांगला आहे. जर कदाचित हा आधी आला असता ना तर मॅच मध्ये जीव ओतलेला पूर्णपणे. आणि तरी देखील आपण म्हणूयात जिकडे आपण पाहत होतो 24 बॉल 29, 7 धावा फक्त खर्च केलेत, पण त्या देखील का महागड्या वाटतात, कारण तुम्ही 24 बॉल 29 डिफेंड करत होता. केतनकडून अजून एक्स्ट्रा ऑर्डिनरी बॉलिंगची अपेक्षा होती. एक चौकार जर अपवाद बाजूला सोडला, केतननं खूप सुंदर बॉलिंग केली आहे. 18 बॉल 22 धावा. टी मॉडेल सुरू आहे, बट टायमर ऑन. तिकडे देखील लक्ष असू द्या तुमचं. आतापर्यंत वेळेवरती तुम्ही 3 षटकं टाकली आहेत, अवघ्या 13 मिनिटांमध्येच ती तुम्ही पूर्ण केली आहेत. 18 चेंडू आणि 22ची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. लो स्कोरच्या मॅचेस ऑलवेज रफ अँड टफ होतात. पाण्याची मागणी होती, चला पाणी घेऊन जायचं मैदानावरती. तोपर्यंत आपण जाऊया डीजे कडे, ऐकूया एक संगीत. षटक संपलंय मैदानावरती. आपण बघताय इकडे 4 धावा झाले 24, सॉरी 3 षटकं संपली आहेत आणि धावा झाले 24. 18 बॉल बाकी आहेत, 22ची गरज. आता जवळजवळ वेळ झाली आहे 11:57. बाप्पाची चतुर्थी आणि छत्रपती शिवरायांची जयंती. अतिशय सुंदर असाचा दिवस. आता काही क्षणात नक्कीच नवा दिवस 3 मिनिटांनंतर सुरू होणार आणि अनेक जण शोध घेणार मुकेश राऊतचा, यात शंका नाही आहे. 18 बॉल 22ची गरज. 18 चेंडू 22 धावा. 46 रन चेस. आणि महत्वाचं षटक घेऊन पुन्हा एकदा आलाय कौस्तुभ. महागडं राहिलं होतं कौस्तुभचं मागचं षटक. 2 चौकार आले होते. रन डिफेंड तुम्ही 46 करताय. अंपाचा डेड बॉलचा इशारा. आज उमेश केने सर जॉईन झालेत. येत्या 6 दिवस कंटिन्यू आपल्यासोबत इथं असतील. काल जय पवार सरांना आपण पाहिलं. मुन्ना पठाण सर आपल्या सोबत आहेत. मुन्ना पठाण आणि शिवनेरी चषक हे एक अतूट नातं आणि खूप सुंदर अंपायरिंग नितेश कदम सर करतात. इथे बॅटची कडा, फलंदाज बाद कौस्तुभ. एक गोष्ट आहे, कौस्तुभनं या टुर्नामेंट मध्ये ना 3 वेळा गोलंदाजी केली आहे. प्रत्येक बॉल वरती विकेट आणि चौथ्यांदा आलाय. प्रत्येक बॉल वरती पहिल्यांदा विकेट त्याने घेतली आहे. मागच्या मॅच मध्ये देखील 2 षटकं, दोन्ही ओव्हर्स, फर्स्ट बॉल विकेट. या मॅच मध्ये देखील 2 षटकं आणि पहिल्या बॉल वरती विकेट. खतरनाक आहे कौस्तुभचा पहिला बॉल. अगदी बॅटर्सनं वेल लेफ्टच करावा, अन्यथा विकेट जाण्याचा धोका. यू डीजे दिल बहलता है मेरा आप क्या जाने सा. कौस्तुभ आल्यानंतर कदाचित त्याच्या कॅप्टनला हे वाटत असेल आणि अतिशय टायमिंग वरती हे सॉन्ग आपल्याला ऐकायला मिळालं. 17 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 22 धावेची गरज आहे. 24ला 3 सध्या चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. फुल टॉस बॉल ड्राईव्ह केल्या समोर. सिंगल डबल देखील चालतील या मॅच मध्ये, कारण लक्ष फारसं लांब नाही आहे. सेकंडचा कॉल, चांगला थ्रो आणि एकच धाव. धडपड धडपड सुरू आहे तिकडे कौस्तुभची. आणि एकही रन एक्स्ट्रा जाऊ द्यायची नाही आहे. माहिती आपण धावा बॅटिंग मध्ये थोड्याशा कमी झाल्यात, मग त्या वाचवण्याचा प्रयत्न मैदानावरती केला जातोय. आणि या पाहूयात बॉटम लाईन ऑफ दी एंड मैदानावरती कशा प्रकारे या ठिकाणी क्रिकेट रंगेल, कशा प्रकारे सामने
पुढे जातील त्याकडे लक्ष आपलं लागलं. 16 बॉल 21. 4 बॉल मध्ये जर कदाचित 2 ते 3 रन्स आल्या तर पुन्हा एकदा मॅच 50-50. 4 बॉल मध्ये 5 ते 6 आल्या. भाऊच्या संघाचा नक्कीच सध्या या मॅच मध्ये धाक राहील. फटका फर्स्टला मिस टायमिंग या बॉल हवा त्या लॉंग ऑफला फिल्डर कॅच कॅरी झाली आहे. विकेट जाईल आणि फलंदाज या ठिकाणी होतील बाद आणि लागतोय मैदानावरती हा धक्का आणि विकेट जातीये. फलंदाज बाद होत आहेत. आपण पाहताय मैदानावरती नंबर 3 नंबर 4 चौथा धक्का लागलाय. एकवीस धावा. चांगली चालली हा मॅच. चांगला रंगतोय हा सामना. 15 चेंडू 21 धावेची गरज. 15 बॉल 21 धावा. गोलंदाज तयार कौस्तुभ. वॉट अ बॉल. मागच्या बॉल वरती विकेट. तर आता फलंदाजाचं स्वागत. एक वेगवान तेज तर्रार आणि तिखट यॉर्करनं केलाय. समीकरण मैदानावरती पुन्हा बदलतंय. बॉल शिल्लक आहे त्या ठिकाणी 14. रन्स बाकी आहेत 21. मागचे 2 बॉल 2 चौकार खाल्ले होते कौस्तुभनं. कदाचित इथे 1 आला तरी बॅटिंग टीमला मदत होईल. इथे नाही. इथे पुन्हा चुकी नाही. आता कौस्तुभनं केली आहे मॅच मध्ये वापसी. म्हणून तर आपण काय म्हणालो, जे 2 खेळात ना, के फॉर केतन, के फॉर कौस्तुभ, ते वी फॉर विक्ट्री आणू शकतात. त्यामुळे त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला पॉझिटिव्ह माइंडसेटनं फाईट बॅक करणं इम्पॉर्टंट आहे. महत्वाचा बॉल आहे मॅच मधला. 13 बॉल 21. 12 बॉल 21. काय बॉलिंग केली आहे. समीकरण होतं 24 बॉल 29. तदनंतर मैदानावरती समीकरण आलं 23 बॉल 28, 22 बॉल 27, 21 बॉल 26 आणि तदनंतर आपण पाहिलं 19, 18 मध्ये नंतर 22 आणि आता काय तर 12 बॉल 21. म्हणजे किती रन्स आलेत. फक्त आणि फक्त 1 आणि 2 विकेट्स. गेम चेंजर स्पेल बाय कौस्तुभ. एकदा टाळ्या नक्की बनतात खार्डी. सपोर्ट कुणालाही करा, बट जी बॉलिंग कौस्तुभनं केली आहे ना ती लाजवाब. आणि त्याची गोलंदाजी पाहिल्यानंतर आज खार्डी गाव फक्त इतकंच म्हणेल, कौस्तुभ जैसा हार्ड दुसरा कोईच नाहीये. सध्या ऑन स्क्रीन तुम्हाला कौस्तुभच पाहायला मिळतोय आणि आज त्याची टीम देखील म्हणेल भाऊ आपला काळा आहे पण गोलंदाजीमध्ये जिगरवाला आहे. हार्दिकने मेडन षटक टाकलं तर संकेत घरत अब्बू कडून 500 रुपयाचा पारितोषिक. ग्रेट बॉलिंग बाय कौस्तुभ. इम्प्रेस केलं सगळ्यांची मनं जिंकताना कौस्तुभला आपण पाहिलं. पण मॅच संपलेली नाहीये. यॉर्कर यॉर्कर आणि यॉर्कर वरती मिळेल का विकेट. हो, इट्स इथे आउट. फलंदाज बाद. स्क्वेअर लेग अंपायर सोबत आखो में इशारा सुरूच होते. फायनली आता टप्पा खाली पडलाय का त्यासाठी बॅटकट साठी डीआरएस नाहीये. बॉल बाउन्स झालाय का त्यासाठी डीआरएस आहे. कदाचित असं वाटतंय फलंदाजाच्या बाजूने जाईल का. या पाहूयात काय घडलंय. थोड्याच वेळात निर्णय येईल. पण उमेश केने सरांनी डिसिजन दिलाय त्यामुळे नक्कीच कदाचित बॅटर्सला वाचणं देखील कठीण आहे. ज्या आत्मविश्वासाने त्यांनी फर्स्ट अपीललाच फिंगर अप केलं होतं तर मग तिकडे चान्स गोलंदाजाला विकेट बनण्याची. कारण ऑलवेज अंपायर इज द बेस्ट जज.
आणि त्यातल्या त्यात स्क्वेअर लेग वरनं कुठलाच मेसेज आला नाही, म्हणजे कदाचित तिकडे ओईची आउट येऊ शकतं. 100 मधनं 10% बॅटरला चान्स. आणि फायनल डिसिजन थर्ड अंपायरचा, ते 10% जे होते ना ते शून्यामध्ये आलेत. फलंदाज बाद झालाय, ओईठी आउट. ग्रेट डिसिजन बाय अंपायर, कौतुक व्हायला हवं उमेश केने सरांचं. म्हणून तर ना या जेपी पॅनल वरती ट्रस्ट करत असतं. शिवनेरी चषक, चेतन असेल, नयन असेल, रितेश असेल, तुषार असेल, ऑल टीम जी या ठिकाणी काम करते, सर्वांचं नाव आवर्जून आपण घेऊ. मॅच देखील क्लोज. जवळ पुन्हा एकदा आपण सामन्यामध्ये फर्स्ट बॉल आली, विकेट समीकरण बदललाय. 11 बॉल आणि 21 धावेची गरज. नकद बडा नप्पत बडा, मुसीबत में साथ खड़ा वो सबसे बड़ा. 11 चेंडू 21 धावा. 11 बॉल 21. क्या मॅच आली आहे, का मॅच आली आहे. गोलंदाजी मार्क वरती तुम्हाला आता पाहायला मिळतोय हार्दिक आलाय. एक हार्दिक विश्वचषकामध्ये डेव्हिड मिलरच्या विकेट नंतर ते सेलिब्रेशन जे त्यानं केलं सुपर्ब होतं. हार्दिक पांड्याचे सध्या फोटो सेशन देखील ट्रॉफी सोबत चर्चेतली गोष्ट. ब्रेकअप दर्द भरी कहानी के बाद सेलिब्रेशन तो बनता है बॉस. आणि मोहम्मद शमी हार्दिकनं जे पुनरागमन केलं तर लक्ष लागलं IPL मध्ये युजवेंद्र चहलकडे. ऑन साइडला बॉल, डीप मध्ये लॉंग ऑन, फिल्डर उपस्थित आहे. सिंगल कंप्लीट, सेकंडचा कॉल नकार केला. एकच धाव मिळेल आणि एका धावेनंतर धावफलक पुढे जात आहे. जितक्या रन्स आता वाचणार आहेत ना तितक्या शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला मदत करणार आहेत. हवाओं के भरोसे मत उड़, चट्टान तूफानों का भी रुख मोड़ देती है. अपने पंखों पर रख भरोसा, क्योंकि हवाओं के भरोसे पतंगे भी उड़ा करती है. या मॅच मध्ये ना एक तरी बॅटर असा पाहिजे जो स्वतःवरती विश्वास ठेवत ठणकावून म्हणेल, मैं खेलूंगा, मैं रन बनाऊंगा, मैं जीत लाऊंगा मेरी टीम के लिए. आणि तो विजय तुम्हाला शोधायचा आहे तर 10 बॉल आणि 20 धावा या ठिकाणी बनवताना मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. 10 चेंडू 20. चांगली चालली आहे मॅच, क्लोज चालला सामना. वेळ जास्त जातो, ऑलरेडी तुम्ही थोडे लेट आहात. लक्षात घ्या DRS टाइम मायनस करून देखील तुम्ही थोडं लेट आहात, त्यामुळे जितका लवकर फिनिश कराल शेवटच्या ओव्हरमध्ये तुमच्यासाठी चांगलं आहे. 10 बॉल 20. गोलंदाज तयार आणि हा बीमर आहे, हो आहे. अंपायरचा इशारा, लाईट्स, नो बॉल. एक गोष्ट चांगली राहिली की नो वरती चौकार किंवा षटकार आलेला नाहीये. बट बॅटिंग टीम साठी देखील एक गोष्ट तितकीच चांगली आहे. 1+1, 2 धावा आलेत आणि 2 धावेनंतर नेक्स्ट काय तर पुढचा बॉल फ्रीट देखील. नो बॉल आणि अंपायरचा इशारा फ्रीट. दहा चेंडू आणि 18ची गरज. 46 रनचेस. कुठे होता सामना आणि कुठे आली या मॅच. सुरू झाला सामना 10 रनचा फक्त डिफरंट होता, ते 36 बॉल मध्ये कव्हर करायचं होतं. आता 8 रनचा डिफरंट आहे, ते 10 बॉल मध्ये कव्हर करायचं आहे. हा फ्रीटचा बॉल, हा फ्रीटचा बॉल. गोलंदाज फ्रीटचा फायदा उचलू देईल का. चेंज ऑफ पेस, हा जो स्टॉक बॉल होता ना त्याच्याकडे तो त्यानं टाकलाय. मागच्या मॅच मध्ये देखील त्यानं टाकला होता, या आधी नो बॉल टाकला तेव्हा देखील त्याला तेच टाकायचं होतं. पण एक्झॅक्टली घडलं काय त्यावेळी आहे ना, जर तुम्ही मागे रिप्ले करून पाहाल तर त्याचा रिलीज करण्याआधीच जे फिंगर्स होते ना ट्रॅकला स्पर्श झाले होते, त्याला थांबणं इम्पॉर्टंट होतं, तो थांबला नाही. त्यामुळे जे ग्रीप वरचं कंट्रोल होतं ते मिस झालं आणि तो नो बॉल आला होता. आता यॉर्कर हे तर बनतं, एक चांगल्या बॉलर कडनं या अपेक्षा बनतात की एका स्लोवर वन नंतर तुम्ही दुसरा यॉर्कर अटेम्प्ट कराल आणि ते करून दाखवलं गोलंदाजी करताना हार्दिकनं. ग्रेट ग्रेट कमबॅक बाय हार्दिक. आठ बॉल 18. कुठे कुठे चाललेत सामने. काल देखील आपण पाहिलं 17 बॉल 26, 12 धावेच्या फरकानं ती मॅच त्या टीमने जिंकली. त्यानंतर आपण पाहिलं की आजच्या दिवसात 96 रनचेस अंतिम टप्प्यापर्यंत सामना आला. 46 लक्ष आणि 8 बॉल 18 आता बाकी आहेत.
म्हणजे मैदानांना कुणावरती फिदा आहे, तर त्याचं उत्तर एक आहे, मेहनत करणाऱ्यांवरती. आणि ती मेहनत सध्या मैदानावरती खार्डीचा संघ करतोय. खार्डी भाऊचं नाव तिकडे येत नाही, याचं कारण सध्या विकेट जात आहेत, परिस्थिती इन कंट्रोल होती. 18-22 ना तिकडे काय करायचं होतं, 7 ते 6 रन फक्त शोधायचे होत्या, जेणेकरून समोरच्या टीमला संधी कमी मिळेल, कारण नंतर 2 फ्रेश बॉलर येणार होते. तिकडे तुम्ही डायरेक्ट समीकरण काय बाकी ठेवलं, 12 बॉल 21. तर मग आता तुम्ही फसलाय, बाहेर निघायचंय तर बॉल बाहेर पाठवायचा आहे. फॉलो थ्रू मध्ये स्टॉप करू शकले नाही, बट प्रयत्न चांगला होता. न्यू बॅटर मैदानावरती आता स्ट्रायकर इनला जाल. एक सिंगल कंप्लीट होतीये, कारण नुकतीच विकेट गेली होती नॉन स्ट्रायकर इनला, जिथे मितेश बाद झाले होते. आणि आता समीकरण मैदानावरती उरलंय. येणारे 7 बॉल 17 धावेची गरज. ना कोई मुसीबत ना कोई इम्तहा, तो क्या मजा है जीने में, अरे तूफा भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के सही से लिखे पन्ने कभी कोरे नहीं होते, जो करते हैं मेहनत दर मेहनत उनके सपने कभी अधुरे नहीं होता. ती मेहनत करताना आज खार्डीच्या क्रिकेटला आपण पाहिलं. म्हणून तर मी मागच्या काही वेळा आधी देखील म्हणालो, हमें तो अपनों ने लूटा घेरों में कहा दम था, खार्डी की कश्ती भी वहां डूबी ज्या सामने अपना ही खड़ा था. लगातार 2 मॅचेस ही टीम एकमेकांच्याच विरुद्ध खेळतीये. गती परिवर्तन करायचं होतं, बॅट अँड बॉल इन्व्हॉल्व आहे का, नाही. डावा स्टिकच्या बाहेर, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन स्कोर बदलत आहे, समीकरण बदलत आहे, मॅच ऑन आहे. 7 बॉल 16, बट विकेट गेलेत मैदानावरती 6. 30ला 6 बाद झालेत. नॉन स्ट्रायकर एंडला अजूनही आपण पाहताय एक फलंदाज मैदानावरती उभा आहे, जो नंबर 7 वरती आलाय, तर एक नंबर 8 मयूर आणि तेजस गोलंदाज तयार आहे. इथे फटका हा देखील फसलाय, बॉल हवेत, विकेट डाऊन. 24 बॉल 29, 18 बॉल 22, 12 बॉल 21. आणि आता समीकरण मैदानावरती उरलाय 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी रन्स मैदानावरती पाहिजेत. 6 बॉल आणि 16, विकेट गेलेत 7. काय कमबॅक होतं टीम खाडीचं. कम ऑन डीजे. एक मिनिट फक्त डीजे तुमचा घेतोय. अंपायर साठी मेसेज आहे, टाइम फिनिश. फक्त 4 खेळाडू असतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. उमेश सर, 6 बॉल 16. सहा बॉल 16, फक्त 4 खेळाडू असतील 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. हार्दिक ऑल टाइम DRS ड्रिंक ब्रेक सगळं मायनस करून 1.5 मिनिट तुम्ही एक्स्ट्रा घेतलाय. 4 बाहेर असतील फक्त. रूल्स बदलले नाही चाहिए सूर्या. या टुर्नामेंटची सुरुवात पण तुम्हाला सांगतो पेनल्टी पासून कुठे झाली. पहिली पेनल्टी लागली विराथनला, त्यानंतरच सुरुवात झाली आहे. त्याच्यामुळे नियमावली सर्वांसाठी समान असेल. 6 बॉल 16. सामना जिंकला तर नितेश भोईरला 500 रुपयाचा पारितोषिक या ठिकाणी दिला जाईल. 6 चेंडू आणि धावा अपेक्षित 16. स्ट्रायकर इनला फलंदाज तेजस एक तेजस्वी फटका लावेल का. पहिला बॉल कीपरला अगदी 100% एफर्टला मार्क्स द्यायला हवे. काय ट्राय त्या ठिकाणी केलं होतं यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. तुम्ही पाहता केतन, आणि केतनची नक्कीच फॅमिली म्हणेल मॅच जिंकल्यानंतर दाग अच्छे होत, ज्या अनुषंगाने तो मेहनत मैदानावरती करतोय.
एक रन वाचवण्यासाठी सुरू असणारा संघर्ष. या मॅचचं रनशिंगच तर केतननं फुंकलं. पहिल्या षटकात त्याला विकेट काढली, रन कमी खर्च केला. आता 5 बॉल 15. शेवटचं षटक मैदानावरती हाताळतोय गोलंदाज सिद्धेश. मागच्या मॅचमध्ये सिद्धेशनं घाम फोडला होता. स्वतःच्या गोलंदाजीच्या जोरावरती खाडी टीमला गरम पाण्याची ओव्हर घेऊन तो आलाय. पण सध्या क्लायमेट शांत आहे कारण विकेट 7 गेलेत. बॅकफुटला जाऊन करायचं होतं कट, लागली या बॅटची एज, विकेट मिळते सिद्धेशला. फलंदाज होतात त्या ठिकाणी बाद. चार बॉल 15 आणि 8 विकेट्स गेलेत. कुठे होता सामना? अगदी सहज सोपा होता खाडी भाऊ टीम साठी. आणि आता त्याच टीमच्या अगेन्स्ट एक छोटी संधी होती. त्या संधीला फार मोठं या ठिकाणी बनवलंय. आणि 24 बॉल 29 लक्ष, 2 ओव्हर 17 आल्या होत्या, 46 चेस. आता 4 बॉल 15. बट कदाचित कहाणीमध्ये ट्विस्ट, इथे 2 मोठे फटके आले तर खार्डी जिंकेल. 100% खार्डी जिंकेल. बटनी खार्डी भाऊ की खार्डी? इथे क्लीन बोल्ड झालेत की अपील झालं लेग बिफोर विकेट साठी? लेग बिफोर विकेट साठी. बेल्स थोडा वेळ चमकली जरूर, बट ती जो आवाज येतो ना कधी कधी त्याच्यामुळे देखील व्हायब्रेट झाल्यानंतर ह्या गोष्टी घडतात. आणि लेग बाईट्सच्या स्वरूपात येते सिंगल. सुपर ओव्हर झाली तर कोण जिंकेल? मग मजा आल प्रेक्षकांना. स्कोर बरोबरी झाला तर सुपर ओव्हर. 2 6 मारायच्यात. इथनं जर 2 6 मारले नाही या फलंदाजानं, येथे 12 वर्ष त्याच्या 12 रन्स विसरणार नाही मैदानावरती खार्डी भाऊचा संघ. नेहमीच एकत्रित या टीम्स खेळलेत. सिद्धेशच्या अगेन्स्ट सध्या तुम्ही पाहता नितेश भोईरसाठी जे कॅश प्राइज आहे 500 रुपयाचं निलेश भोईर यांच्याकडनं. जर त्यांना सामना जिंकून दिला तर त्याला दिले जातील. शफल झाले, फाईन लेगला खेळायचं होतं, नाही जमलं. आणि आता फक्त औपचारिकता या मॅच मध्ये बाकी आहे. कारण 2 मध्ये जरी 2 आले तर 12 बनतील आणि सुपर ओव्हर साठी पाहिजे 13. एखादा चमत्कार झाला तर सामना वाचू शकतो. आताच याच हंगामात 1 बॉल 13चं रन चेस असताना 13 धावा बनताना आम्ही पाहिलेत. 2 वाईट बॉल 1 नो बॉल, त्याच्यावरती चौकार आणि षटकार. आणि इथे तसं काही नाही. इथे चमत्कार नाहीये. क्रिकेटमध्ये चमत्काराला नमस्कार केला जातो, पण या मैदानावरती आता फायनली खार्डीचा एक संघ पुढे सरकणार आहे आणि ती टीम आहे खार्डी. चला टॉस साठी रेडी राहायचं पटकन. टीम विराथन बुद्रुक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जाऊन थांबायचं. कॅप्टन थोडं फास्ट जा. भाऊ मॅच सुरू व्हायच्या आधीच थोडा गरम आहे, थोडं सायलेंट. विराथन खुर्द, सॉरी, चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. खुर्द आहे, बुद्रुक आहे, नंदगडी पाडा आहे, चाफेवाडी आहे. खूप मोठं गाव आहे विराथन. आज मोठं क्रिकेट तुम्हाला खेळायचं आहे. विन द मॅच टीम खार्डी. अभिनंदन केतन, कौस्तुभ, हार्दिक आणि त्या सोबतीनं सिद्धेश ज्यांना फिनिशिंग टच दिला आणि 46 डिफेंड करताना 12 धावेच्या फरकानं हा सामना त्यांनी जिंकला. चला दोन्ही टीम शेक हँड करा मैदानाच्या आत. आणि टीम विराथन आणि त्यांच्या विरुद्ध आता लढाई आपल्याला पाहायला मिळेल खार्डीच्या दरम्यान. मॅच संबंधी तुमच्या समोर 7 बॉल 13 केले हर्षनं, पिंटूनं 9 बॉल 7, तेजसनं 6 बॉल 3, केतननं 3 बॉल 2. बॉलिंग कार्ड पहा. केतनच्या 2 ओव्हर्स 12 रन 1 विकेट, कौस्तुभच्या 2 ओव्हर 12 रन 3 विकेट आणि K+K = V अर्थातच विक्ट्री